शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी आज अनौपचारिकपणे वाशी सेक्टर 17 या ठिकाणी मारू कलेक्शन व त्याच्या आजूबाजूच्या दुकानांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। व नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधत व्यापाऱ्यांना दिलासा दिला। त्याचसोबत काही व्यापारी मंडळींनी पक्षाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली। अशा सक्रिय व्यापाऱ्यांना शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी तात्काळ शिवसेनेची व्यापारी असोसिएशनची सचिव व महासचिवची पदे देऊन नियुक्ती केली। शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबई व्यापारी असोसिएशनच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी दिले। नवी मुंबई व्यापारी असोसिएशनच्या लोकांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या आणि त्या अडचणीमुळे त्यांना त्रास होतो आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सगळे लोक अनौपचारिकपणे एकत्रित झालेलो आहोत आणि काही व्यापारी मंडळीपैकी जे सक्रिय लोक आहेत त्यांनी पक्षाबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली, म्हणून वालजीभाई आणि आपले प्रफुल्लभाई यांना या ठिकाणी महासचिव आणि सचिव ही शिवसेनेची व्यापारी असोसिएशनची पदं देण्यात आलेली आहेत आणि या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून या भागातल्या व्यापाऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना आकारण जो त्रास सिडको कडून होत असेल, महापालिकेकडून होत असेल, MSEB कडून होत असेल किंवा अन्य शासनाच्या डिपार्टमेंट कडून होत असेल तो त्रास दूर करण्याचा आम्ही त्यांना खात्री दिलेली आहे। आजच 5:30 वाजता माननीय आयुक्त शिंदे साहेब यांच्याबरोबर व्यापारी असोसिएशनची बैठक ठेवलेली आहे। त्यांचा वेदर शेडचा इश्यू असेल, मार्जिनल स्पेसचा विषय असेल किंवा स्थानिक अधिकाऱ्यांचा जो काही त्रास होत असेल त्याचा विषय असेल याच्या संबंधात चर्चा करून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू। आम्ही व्यापाऱ्यांच्या ज्या काही आकारण जो त्रास होतोय, निष्कारण जो त्रास होतोय तो त्रास 100% शिवसेनेच्या माध्यमातून बंद करू अशा प्रकारचं आश्वासन आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी मी आलो होतो, आमचे मिलिंद सूर्यराव साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, माने साहेब आहेत, सगळीच मंडळी शिवसेनेची त्यांच्या बरोबर आहेत याची खात्री त्यांना दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्यांना मदत केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया अजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।